अपेक्षित आहे? तुम्ही बचाव कसला करताय? अहो जिथं विनय कटियार प्रश्न विचारताय तिथे अशा मंदिरात झालेल्या चोरीचा तुम्ही निषेध नोंदवला पाहिजे जाहीर शब्दामध्ये. तुम्ही म्हटलं पाहिजे की घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे आणि याच्यात कुणीही आरोपी असला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण तुमचं दुर्दैव असं आहे की आरोपी मिश्रा आहे, आरोपी पांडे आहे, आरोपी यादव आहे. आरोपी जर शेख खान अन्सारी तांबोळी असता ना, तर तुमच्या आधी नवनीत राणा आत्ताच म्हणजे इतका त्रागा करत तिकडे गेल्या असत्या. आगागागागागागा काय विचारायचंच काम नाही. तेव्हा तुमची अडचण ही आहे की मिश्रा, पांडे, यादव, तिथे खान, अन्सारी, तांबोळी नाही ही तुमची खरी अडचण आहे केशवजी. अहो एकदा मान्य करा ना की चूक झालीये. मान्य करा ना की तुम्ही काही जरी केलं तरी सुषमाजी, तुम्ही तुमचे मुद्दे साधं घेऊन मी पुढे जातो. मला बोलू द्या मंदिराचं आता. धामपेटीचं मला रक्षण पुढे करू बोलू शकला द्या. नाही. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. केशवजी, तुम्ही एवढं बोला साधं आणि मान्य त्याच करायला वेळी तरी सुषमा कधीतरी बोला. मन मोठं करा की. हे मला आता बोलू द्या. सुषमाजींनी एक मुद्दा बोला, उपस्थित केला होता, किंबहुना आज विश्व हिंदू परिषदेकडनं आणि आत्ताच RSS कडनं देखील प्रतिक्रिया आलेली आहे की या सगळ्या घोटाळ्या प्रकरणात नाही 100% विजय. या सगळ्या ठिकाणी मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला भेदाभेद करायची गरज नाही. म्हणजे आम्ही ज्या संकटात असतो त्यामुळे राम आठवतो आणि संकटात नसतो त्यावेळी राम मंदिराच्या आम्ही उद्घाटनाला जात नाही, राम मंदिराच्या कुठल्याही प्रकारच्या कार्यात सहभागी होत नाही, किंबहुना राम मंदिरं सगळी बंद राहतील ही दक्षता घेतो. ज्या काँग्रेसनी रामावरती विश्वास नाही सांगितलं त्याच्या वळचणी अजून बसतो. या उद्धव ठाकरेंसारखं दुटप्पी ढोंगी भूमिका भाजपाची कदापि नाही. नंबर 1 सगळ्यात महत्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष कृती गट स्थापन झालाय, तर तपास चालू आहेत, अटका झाल्यात. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एखाद्या एक मिनिट ताई, आता माझा पूर्ण होऊ द्या मध्ये मी बोललो नाही तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आता शांतपणे ऐकून घ्या. सांगा म्हटलं तुम्हाला. नाही ऐकून घ्या ना, तर पूर्ण ऐकून घ्या. मुळामध्ये असं आहे की त्या विषयामध्ये जो कोणी दोषी असेल मग तो पांडे असो, शेख असो, मिश्रा असो, त्याशी काही देणं घेणं नाही. त्याला अटक होईल. तो जातीनुसार, धर्मानुसार किंवा पक्ष अडचणीत आहे म्हणून रामाची आठवण काढावी, अशा पद्धतीचे उद्धव ठाकरेंसाठी भूमिका आमची. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण आठवत सहज वेगळा संदर्भ, वेगळा रेफरन्स देऊन सांगतो की कसं बघा भूमिका. ज्यावेळी इथे उद्योगपतीच्या बंगल्याखाली शस्त्र ठेवली गेली, त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल विचारलं गेलं, त्यावेळी हेच उद्धव ठाकरे म्हणाले, कारण तो लाडका पोलीस अधिकारी होता, तो खास अधिकारी होता खंडण्या गोळा करणारा. त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे विधान भवनात बाहेर म्हणाले तो काय लादे नाही का, म्हणजे तो लाडका आहे, आपला आहे म्हणून त्याचं समर्थन करायचं जे उद्धव ठाकरेंची भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीची कधीच नाही. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते अगदी महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांपर्यंत आणि उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांपासून संघापर्यंत सगळ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल आणि त्याच्या अटका सुरू आहेत, अटक जर त्या ठिकाणी सहभागी नसतं, आम्ही प्रामाणिक नसतो तर कारवाई झाली नसती. ज्या गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी होता कामा नये. लोकांच्या श्रद्धेला तडा गेला ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यावरती ऑपरेशन करून त्याचं नीट करणं, दोषींना अटक करणं हे काम आम्ही करतो आहोत. पण आज आमच्याकडे सगळंच संपलंय, आता काहीच हातात नाही. आणि गेले 5-6 वर्ष आम्ही हिंदुत्ववादी विरोधी भूमिका आम्ही घेत होतो. आम्ही किती हिंदुत्ववादी विरोधी भूमिका, जे उदाहरण मी सांगू तुम्हाला उद्धव ठाकरे गेल्या 7-8 वर्षातली ती सगळी उदाहरणं हे करून हा नवा युटर्न घेण्याचं नाटक ना मारुतीराया स्वीकारणार आहे ना महाराष्ट्रातली जनता स्वीकारणार. ठीक आहे, हा तुमचा दावा आहे, पण हे अपयश कुणाचं केशवजी? ट्रस्टचं, उत्तर प्रदेश सरकारचं की आणखी कुणाचं? 100% हे जे अपयश आहे ते शोधून काढलं जाईल. शेवटी पहिला प्राथमिक तर ट्रस्टच असतो, तर शेवटी दैनंदिन कामगार ट्रस्टच पाहत असतो. त्यामुळे ट्रस्टमध्ये जे काही किंवा अजून त्याच्या पुढे अजून काही त्याचे लागेबांधे असतील तर ते लागेबांधे पण शोधले जातील. त्यामुळे त्याच्यात कुणालाही पांघरून घालायचा प्रश्न येत नाही. अटका चालू आहेत, कारवाई चालू आहे. सुषमाताई, आपली याच्यावरची कमेंट, मला वाटतं ती कमेंट अखेरची ठरेल, कारण आपल्या हातात वेळ कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मुद्दा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वापराल का? ऐका ना, केशवजी फार शिताफीने टाळतात. तुम्ही त्यांना साधा प्रश्न विचारला की अपयश कुणाचं आहे, अपयश कुणाचं आहे, त्याचे पर्याय तुम्ही समोर ठेवले, त्यावर बोलण्याच्या ऐवजी काही असलं तरी आम्ही ते शोधून काढू. पण केशवजींची अडचण अशी आहे की ते जाहीरपणे बोलू शकत. मी बोललो ना जाहीरपणे, जे झालं ते चुकीचंच झालं ताई.